नमस्कार प्रेक्षकांनो, सर्वांशी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी परीक्षा NDA आणि NA2 2025 तर याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तर पदाचे नाव आणि तपशील। तर पहिले पद आहे नॅशनल डिफेन्स अकॅडमी। तर दल राहणार आहे लष्कर, नौदल आणि हवाई दल। तर याच्यामध्ये पदसंख्या ही लष्करासाठी 208 राहणार आहे, तर नौदलसाठी 42 राहणार आहे, तर हवाई दलसाठी 120 राहणार आहे। तर दुसरे आहे नौदल अकॅडमी 10+2 कॅन्डिडेट एंट्री स्कीम। तर याच्यासाठी पदसंख्या 36 असणार आहे। तर याच्या 406 जागांसाठी ही भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे। तर आता याची शैक्षणिक पात्रता आपण पाहणार आहोत। तर लष्कर याच्यासाठी 12वी उत्तीर्ण लागणार आहे, तर दुसरे आहे उर्वरित यांच्यासाठी 12वी उत्तीर्ण प्लस PCM लागणार आहे। तर वयाची अट आता आपण जाणून घेणार आहोत। जन्म हा 1 जानेवारी 2007 ते 1 जानेवारी 2010 दरम्यान असावा। नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतभर राहणार आहे। तर फी ही जनरल व OBC यांना 100 रुपये, तर SC ST व महिला यांना फी नसणार आहे। तर महत्त्वाची तारीख, तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 17 जून 2025 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत राहणार आहे। तर लेखी परीक्षा ही 14 सप्टेंबर 2025 रोजी राहणार आहे। तर आता आपण अर्ज कसा करायचा ते पाहणार आहोत। तर उमेदवारांना upsconline.nsc.in या वेबसाईटचा वापर करून ऑनलाईन अर्ज करावा लागेल। उमेदवारांना फॉर्म भरण्यापूर्वी सामान्य सूचना, प्रोफाईल, मॉड्यूल निहाय सूचना आणि कागदपत्रे अपलोड करण्याचा सूचना वाचनाचा सल्ला देण्यात येत आहे। या सूचना होम पेजच्या मेनूवर बारवर उपलब्ध आहेत। राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि नौदल अकादमी परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या इच्छुक असलेल्या उमेदवारांना जन्मतारीख, शैक्षणिक पात्रता आणि इत्यादी विविध दाव्यांसाठी आवश्यक माहिती आणि सहाय्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे। ऑनलाईन अर्ज फॉर्मसह आवश्यक माहिती कागदपत्रे प्रदान करण्यात अयशस्वी झाल्यास परीक्षेसाठी उमेदवारी रद्द केली जाईल। तर चुकीच्या उत्तरांसाठी दंड। उमेदवारांनी हे लक्षात ठेवावे की ऑब्जेक्टिव्ह प्रकारच्या प्रश्नपत्रिक चुकीच्या उत्तरांसाठी उमेदवारांचे चिन्हांकित केलेले दंड असेल, म्हणजेच नकारात्मक गुण असतील। उमेदवारांसाठी मदत डेस्क। अर्ज प्रक्रियेदरम्यान उमेदवारांना मदत करण्यासाठी आयोगाने एक समर्पित हेल्पलाईन स्थापन केली आहे। अर्ज प्रक्रियेशी संबंधित स्पष्टीकरण, मार्गदर्शन किंवा मदत हवी असलेल्या उमेदवारांना हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधू शकतात। तो नंबर आहे 011-2404-1001। ही हेल्पलाईन अर्ज भरण्याच्या कालावधीत म्हणजेच 28/5/25 ते 17/6/25 पर्यंत सर्व कामकाजाच्या दिवशी सकाळी 10 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत कार्यरत राहील। अर्ज प्रक्रियेशी संबंधित कोणत्याही समस्यांसाठी, ज्यामध्ये शुल्क भरणे, कागदपत्रे अपलोड करणे इत्यादींचा समावेश आहे, अर्जदार या सेवेचा वापर करू शकतात। तर आता आपण काही महत्त्वाच्या सूचना पाहणार आहोत। तर उमेदवाराने अर्ज सादर केल्यानंतर त्यांना अर्ज मागे घेण्याची परवानगी दिली जाणार नाही। याशिवाय या परीक्षेच्या अर्जाची वेळ संपल्यानंतर आणि अर्ज भरण्याची वेळ संपल्यानंतर अर्जाची कोणती क्षेत्रात सुधारणा किंवा बदल करण्याची परवानगी नसणार। टीप पहिली, परीक्षा प्रक्रिया वेळेवर पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने उमेदवारांनी योग्य ती काळजी आणि सावधगिरी बाळगून भरवण्याच्या आवश्यक असलेल्या तपशिलांच्या दुरुस्तीबाबत आयोगाकडून कोणतेही प्रश्न, निवेदन इत्यादी स्वीकारले जाणार नाही। टिप नंबर 2, उमेदवाराने एका फोटो ओळखपत्राची माहिती देखील असावी। उदाहरणार्थ आधार कार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, शाळेचा फोटो, ओळखपत्र, राज्य केंद्र सरकार जारी केलेले इतर कोणतेही फोटो ओळखपत्र। नोंदणी भरताना उमेदवाराने या फोटो ओळखपत्राची माहिती द्यावी लागेल। भविष्यातील सर्व संदर्भासाठी हा फोटो ओळखपत्र वापरला जाईल आणि उमेदवाराला परीक्षा किंवा SSB देताना हा ओळखपत्र सोबत बाळगण्याचा सल्ला देण्यात येत आहे। ID आणि इतर तपशिलांची सोपी, सहज, अखंड पडताळणी आणि प्रमाणीकरणासाठी अर्जदारांना त्यांचे आधार कार्ड ओळखपत्र म्हणून वापरण्याचा सल्ला देण्यात येत आहे। टिप क्रमांक 3, सर्व उमेदवार, मग ते आधीचे सरकारी सेवेत असतील, मग ते सशस्त्र दलाच्या सेवा देणारे उमेदवार असोत, भारतीय नौदलातील खलासी, राष्ट्रीय भारतीय लष्करी महाविद्यालयाचे कॅन्डिडेट, राष्ट्रीय लष्करी शाळा आणि सैनिक स्कूल सोसायटी, सरकारी मालकीच्या औद्योगिक उपक्रम किंवा इतर तत्सम संस्थांमध्ये चालवल्या जाणाऱ्या शाळांचे विद्यार्थी असोत किंवा खाजगी नोकरीत असतील, त्यांनी आयोगाकडे थेट ऑनलाईन अर्ज करावा। त्यामध्ये पहिले आहे आधीच सरकारी सेवेत असलेले व्यक्ती, कायमस्वरूपी किंवा तात्पुरत्या क्षमतेत किंवा कॅज्युअल किंवा दैनंदिन वेतन कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त कामावर असलेले कर्मचारी किंवा सार्वजनिक उपक्रमात सेवा देणारे
असणारे दुसरे भारतीय नौदलाच्या सशस्त्र दलात खलाशांमध्ये सेवा देणारे उमेदवार, तिसरे राष्ट्रीय भारतीय लष्करी महाविद्यालयाचे कॅडेट्स, चौथे पूर्वी किंग जॉर्ज स्कूल म्हणून ओळखले जाणाऱ्या लष्करी शाळांचे विद्यार्थी आणि सैनिक स्कूल सोसायटीद्वारे चालवल्या जाणाऱ्या सैनिक शाळांचे विद्यार्थी यांनी त्यांच्या प्रमुखांना कळवणे आवश्यक आहे। संबंधित महाविद्यालय, शाळेचे कार्यालय, विभाग, कमांडिंग ऑफिसर, मुख्याध्यापक यथास्थिती लेखी स्वरूपात कळवा की त्यांनी या परीक्षेसाठी अर्ज केला आहे। उमेदवारांनी हे लक्षात ठेवावे की जर आयोगाला त्यांच्या नियोक्त्यांकडून प्राधिकरणाकडून परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उपस्थित असलेल्या उमेदवारांना परवानगी रोखण्याचा संदेश प्राप्त झाला तर त्यांचे अर्ज नाकारले जातील आणि उमेदवारी रद्द केली जातील। टिप 4, ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवाराने परीक्षेच्या केंद्रासाठी त्याची किंवा तिची निवड काळजीपूर्वक करावी। जर कोणतीही उमेदवार त्याचा किंवा तिचा ई-पत्रे प्रवेश पत्रकात आयोगाने दर्शवलेल्या केंद्राव्यतिरिक्त इतर केंद्रावर हजर राहिला तर अशा उमेदवारांना कागदपत्राचे मूल्यांकन केले जाणार नाही आणि त्याचा किंवा तिचा उमेदवारी रद्द करण्यास जबाबदार असेल। टिप क्रमांक 5, विहित शुल्काशिवाय अर्ज किंवा अपूर्ण अर्ज सारांशितपणे नाकारले जातील। कोणत्याही परिस्थितीत अशा नाकाराबद्दल कोणतेही प्रतिनिधित्व किंवा पत्रव्यवहार केला जाणार नाही। उमेदवारांना त्यांच्या अर्जासोबत फोटो आयडी कार्ड वगळता वय व शैक्षणिक पात्रता, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय वर्ग आणि शुल्क माफी इत्यादीबाबत कोणतेही प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही। म्हणूनच त्यांनी परीक्षेत प्रवेश घेण्याची सर्व पात्रता अटी पूर्ण केल्या पाहिजेत। त्यामुळे त्यांच्या परीक्षेतील प्रवेश देखील पूर्णपणे तात्पुरता असेल। जर नंतर कोणत्याही तारखेला पडताळणीनंतर असे आढळून आले की ते सर्व पात्रता अटी पूर्ण करत नाही तर त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द केला जाईल। परीक्षेच्या लेखी भागात निकाल ऑक्टोबर 2025 मध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे। लेखी परीक्षेत यशस्वीरित्या प्राप्त ठरलेल्या सर्व उमेदवारांनी भारतीय महासंचालनालयाच्या वेबसाईट www.joinindiarmy.nic.in वर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे, ज्यामध्ये UPSC ला प्रदान केलेल्या ईमेल आयडीचा वापर करावा लागेल। टिप क्रमांक 6, लेखा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना त्यांचे मूळ वय आणि शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र भरती महासंचालक, आर्मी मुख्यालय, वेस्ट ब्लॉक 3, आक्रेपुरम, नवी दिल्ली 110066 किंवा नौदल मुख्यालय DMPROI&R विभाग, सी विंग, सेवा भवन, नवी दिल्ली 110011 येथे सादर करण्याची आवश्यकता नाही। SSB मुलाखतीसाठी बोलावलेल्या सर्व उमेदवारांनी त्यांचे मूळ मॅट्रिक्युलेशन प्रमाणपत्र आणि समतुल्य परीक्षा प्रमाणपत्र सेवा निवड मंडळाकडे आणणे आवश्यक आहे। मुलाखतीनंतर लवकरच SSB मुलाखतीत पात्र ठरवलेल्या उमेदवारांनी मुक्त पुस्तके तयार करावी लागतील। पडताळणीनंतर मूळ कागदपत्रे परत केली जातील। ज्या उमेदवारांची आधीच 10+2 परीक्षा उत्तीर्ण केले आहेत त्यांनी SSB मुलाखतीसाठी त्यांचे मूळ 10+2 उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा मार्कशीट बाळगणे आवश्यक आहे। जर त्यांच्या कोणत्याही दावा चुकीचा असल्याचे आढळले तर ते स्वतःला आयोगाच्या शिस्तभंगाच्या कारवाईसाठी जबाबदार धरू शकतात। तर प्रेक्षकांनो, तुम्हाला दिलेल्या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही PDF ची लिंक दिली आहे, ती पाहायला विसरू नका। आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।